नमस्कार, महाविजनमध्ये आपलं स्वागत आहे। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील घडामोडींसह अनेक महत्त्वाच्या घडामोडी या आठवड्यात घडल्या आहेत। त्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण महाविजनमध्ये घेणार आहोत। आधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर। अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना विधिमंडळाच्या दोनही सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली। शोकप्रस्तावावर मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी भावना व्यक्त केल्या। 30 लाख कोटींची गुंतवणूक, 40 लाख रोजगारांचा दावा। अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणातून महत्त्वाचे मुद्दे समोर आले। AI फॉर ॲग्री 2026 परिषदेचं उद्घाटन संपन्न। कृषीसाठी AI परिषद घेणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ठरलं। पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे राज्याची सर्व क्षेत्रात प्रगती सुरू आहे। मुंबईला वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी प्रकल्प प्रगतीपथावर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ग्वाही दिली। पर्यावरणाचं जतन व संवर्धन ही काळाची गरज आहे। माझी वसुंधरा अभियान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भावना व्यक्त केल्या। महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली आहे। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना मुख्यमंत्र्यांसह मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी उजाळा दिला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात शोकप्रस्ताव मांडला। कर्तृत्ववान, शिस्तप्रिय आणि निश्चयी नेतृत्व असलेल्या अजितदादांच्या रूपानं आपण एक वैयक्तिक मित्र गमावला असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली। अजितदादा पवार was the best chief minister महाराष्ट्र नेवर हॅड। एक जो चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळू शकला असता तो अजितदादांच्या रूपानं आता आपल्यामध्ये नाही। ज्यावेळेस राजकारणामध्ये खूप मोठी इनिंग दादा खेळतील हे आपल्या सगळ्यांना दिसत होतं। अशा परिस्थितीमध्ये त्याने पहिल्यांदा जीवनाचं टायमिंग चुकवलं। दोन्ही सभागृहांमध्ये अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील विधान परिषदेत अजितदादांच्या आठवणी सांगत भावना व्यक्त केल्या। आपल्या राज्यानं एक अत्यंत कर्तृत्ववान नेता गमावलाय। शब्द आणि वेळेला किंमत देणारा नेता गमावलाय। एक खंबीर निर्भीड लोकनेता गमावलाय। राजकारणातला दादा माणूस गमावलाय। धडाडीचा आणि दूरदृष्टी असलेला विकास पुरुष गमावलाय। मी आणि देवेंद्रजींनी एक दिलदार मित्र गमावलाय। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली। ग्रामीण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मोठा वाटा आहे। त्यांच्या आकस्मिक निधनानं राज्यानं अभ्यासू, निर्णयक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्व गमावलं असं शिंदे म्हणाले। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार यांच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी विधिमंडळाच्या आवारात त्यांच्या नावानं एक स्मृती स्थान उभारण्याचा मानस असल्याचं सांगितलं। शासनासमोर याबाबतचा प्रस्ताव मांडणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। पुढची बातमी आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनातील राज्यपालांच्या अभिभाषणाची। राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी देशाच्या GDP मध्ये महाराष्ट्राचं योगदान 13.5% अधिक असल्याचं सांगितलं। तसंच देशातील थेट परदेशी गुंतवणुकीपैकी 39% गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे असंही त्यांनी सांगितलं। 2026 मध्ये दावोस मधील जागतिक परिषदेत 18 देशांबरोबर 30 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाले। यामुळे सुमारे 40 लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे असंही राज्यपालांनी यावेळी सांगितलंय। राज्य की अर्थव्यवस्था को 2047 तक $5 ट्रिलियन तक बढ़ावा देने के लिए विजन मैनेजमेंट यूनिट स्थापित किया है। मेरी सरकार ने वर्ष 2026 से 2030 तक की अवधि के लिए महाराष्ट्र उद्योग, निवेश एवं सेवा नीति 2025 की घोषणा की है। इस नीति के माध्यम से 17,50,000 करोड़ रुपयों का निवेश आकर्षित करने और लगभग 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण करने का लक्ष्य रखा है। पर्यावरण संरक्षण, शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास आणि महिला सक्षमीकरण यांना प्राधान्य देत आगामी अर्थसंकल्पातून महाराष्ट्र अधिक समृद्धीकडे जाईल असा विश्वास देखील राज्यपालांनी व्यक्त केला। महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2025-29 धोरणाअंतर्गत जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन
म्हणजेच AI फॉर ॲग्री 2026चं आयोजन मुंबईत करण्यात आलं. याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झालं. शेतकऱ्यांना डिजिटल सेवांचा आत्मविश्वासानं वापर केला पाहिजे असं यावेळेला देवेंद्र फडणवीस म्हणालेत. Maharashtra will lead the AI revolution. We became the first state in India to launch a comprehensive AI in agriculture policy. We backed it with a 500 crore mission and we created the Mahakrishi AI and Agritech Innovation Center to convert this vision into action. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शेतीचा सर्वसमावेशक विकास करण्यावर शासनाचा भर असल्याचंही फडणवीस म्हणालेत. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री आशिष जयस्वालांसह अधिकारी उपस्थित होते. राज्यभरातील पायाभूत सुविधांच्या संदर्भातली आत्ताची ही महत्त्वाची बातमी आहे. राज्यात पायाभूत सुविधांवर सुमारे 1 लाख कोटी रुपयांची कामं सुरू आहेत. राज्याच्या शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये विविध प्रकल्प प्रगतीपथावर असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. या पुढच्या 5 वर्षात आम्ही 40 लाख घरं या गोरगरिबांना दिल्याशिवाय राहणार नाही. हाऊसिंग पॉलिसी आपण केलेली आहे. झोपडपट्टी मुक्त मुंबई महाराष्ट्राचा आम्ही संकल्प केलेला आहे. त्याचबरोबर नवीन आपण वाहतूक कोंडी मुक्त मुंबई त्याच्यावर आपण काम करतोय. मुख्यमंत्री महोदयांनी देखील सूचना दिलेल्या आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मंत्री आणि विधिमंडळ सदस्य उपस्थित होते. पुढील बातमी आहे माझी वसुंधरा अभियानासंदर्भातली. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या वतीनं आयोजित माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी विजेत्यांचं अभिनंदन केलं. शिवाय पर्यावरणाचं जतन व संवर्धन ही काळाची गरज आहे आणि माझी वसुंधरा हा एक अनोखा व प्रभावी उपक्रम आहे असंही त्या म्हणाल्या. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांचं जतन करणं ही आपली संस्कृती आहे. हे आपलं कर्तव्य सुद्धा आहे. आज संपूर्ण जगभरामध्ये हवामानाचं संकट आपल्यासमोर उभं असताना माझी वसुंधरा अभियान 4-5 या टप्प्यांमध्ये आपण ज्या पद्धतीनं वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन आणि जलसंधारणाची कामं केली आहेत ही अत्यंत कौतुकास्पद आहेत. त्यामुळे माझी वसुंधरा हे केवळ अभियान राहिलं नसून ती एक लोक चळवळ बनलेली आहे. हे अभियान प्रभावीपणे राबवल्याबद्दल पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचंही त्यांनी अभिनंदन केलं. यावेळी राज्यपालांच्या उपस्थितीत माझी वसुंधरा अभियान 4 व 5 अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा सन्मान करण्यात आला. या होत्या या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बघत रहा मुंबई तक.